नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा भागाकार हा घटक बघणार आहोत। अपूर्णांकाचा भागाकार या घटकात एकूण त्याचे 4 प्रकार पडतात। त्या 4 प्रकारामध्ये पहिला आहे या ठिकाणी बघा, पूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे आणि अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे, हे 2 प्रकार झाले। त्याच्यानंतर अपूर्णांकाने अपूर्णांकाला भागणे आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार, असे एकूण 4 प्रकार या अपूर्णांकाचा भागाकार या घटकाचे पडतात। तर ते 4ही पण प्रकार आपण काही उदाहरणे देऊन बघूया। तर पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजून पण आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल। तर चला बघूया अपूर्णांकाचा भागाकार। त्याच्यामधला पहिला प्रकार आहे बघा, पूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे। आता या ठिकाणी 15 ही संख्या पूर्णांक आहे आणि 6/5 ही अपूर्णांक आहे, म्हणून 15 भागीला 6/5 असे एक उदाहरण आहे। तर हे उदाहरण कसं सोडवायचं, आता या ठिकाणी बघा काय करायचं, सुरुवातीला हे 15 भागीला 6/5 ही जी संख्या आहे जशास तशी मांडायची। पुन्हा याचा गुणाकार व्यस्त करायचा। मग गुणाकार व्यस्त केल्याच्या नंतर काय होते, हे सिम्बॉल सुद्धा बदलते, म्हणजे या ठिकाणी भागिलेच्या ऐवजी गुणिला येते आणि छेदस्थानची संख्या अंशस्थानी जाते आणि अंशस्थानची संख्या छेदस्थानी येते, त्यालाच काय म्हणतात, गुणाकार व्यस्त। म्हणून या ठिकाणी बघा 15 भागीला 6/5 बरोबर काय होते, 15 गुणिला 5/6 होते। पुन्हा या 15 मध्ये आणि या 5 मध्ये गुणाकार करायचा, 15 गुणिला 5 आणि छेदामध्ये 6, पुन्हा भाग जातो। आता या ठिकाणी 3चा भाग जातो, तर 3 दोन्ही 6 आणि या ठिकाणी 3 दोन्ही 6 आणि या ठिकाणी कितीचा भाग जातो, तर 3×5 15। तर या ठिकाणी या 5 मध्ये आणि या 5 मध्ये गुणाकार करायचं, 5×5 25 आणि छेदामध्ये 2, हे त्याचं उत्तर असेल। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, 12 भागीला 8/9। तर या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा जी संख्या आहे ती मांडायची। पहिल्यांदा 12 भागीला या ठिकाणी आहे 8/9, 8/9। मग आता या ठिकाणी ही संख्या मांडल्यानंतर याचा गुणाकार व्यस्त करायचा। गुणाकार व्यस्त करते वेळेस या ठिकाणी हे सिम्बॉल बदलते, भागिलेच्या ऐवजी गुणिला होते आणि अंशस्थानची संख्या छेदस्थानी आणि छेदस्थानची अंशस्थानी येते। म्हणून या ठिकाणी काय होते, 12 गुणिला 9/8। मग 12 गुणिला 9 आणि छेदामध्ये 8। आता या ठिकाणी कितीचा भाग जातो, तर 2चा जातो। तर या ठिकाणी त्याच्यानंतर 4चा सुद्धा जातो, तर 4चा द्या, तर 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12, म्हणून या ठिकाणी काय येते, 9 त्रिक 27 आणि छेदामध्ये 2, हे त्याचं उत्तर असेल, म्हणजे 27/2। तर अशा पद्धतीनं म्हणजेच पूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे ही क्रिया असते। त्याच्यानंतर काय आहे, अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे। आता या ठिकाणी 3/5 ही जी संख्या आहे अपूर्णांक आहे आणि ही 4 काय आहे, पूर्णांक संख्या आहे, म्हणून अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे या क्रियेमध्ये काय होते, तर या ठिकाणी जे आहे जी संख्या आहे 3/5 आणि भागीला काय आहे 4 ही संख्या जशास तशी मांडायची। त्याच्यानंतर या 4ची गुणाकार व्यस्त संख्या काही नाही म्हणजे काय असते, तर 1 असते, म्हणून या ठिकाणी काय करायचं, 3/5 याची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची, 1/4 याच्यामध्ये गुणाकार करायचा, 3 गुणिला 1 आणि 5 गुणिला 4। मग हे 3 1 3 आणि 5 चौक किती येते, 20, म्हणजे 3/20 हे त्याचं उत्तर असेल। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा, 2/3 भागीला 7। मग या ठिकाणी सुद्धा काय करायचं, हे जे उदाहरण आहे 2/3 आणि भागीला 7 हे जशास तसं पहिल्यांदा मांडून घ्यायचं। त्याच्यानंतर काय होते, 2/3 याची गुणाकार व्यस्त संख्या 1 असते, म्हणून 1/7, मग याच्यामध्ये गुणाकार करायचा,
2 गुणिला 1 आणि छेदामध्ये 3 गुणिला काय करायचं 7, मग बे 1 बे आणि 7 त्रिक किती 21, म्हणजेच 2/21 असं उत्तर येते. म्हणून आपण काय केलेले आहेत, पूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे आणि अपूर्णांकाला पूर्णांकाने भागणे, या अपूर्णांकाचा भागाकार या घटकातल्या 2 क्रिया बघितलेल्या आहेत आणि 2 क्रिया आपल्याला बघायच्या आहेत, ते आपण लगेच बघूया. नंतरचा तिसरा प्रकार आहे बघा, अपूर्णांकाला अपूर्णांकाने भागणे. आता या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे बघा, काय 2/5 भागिला 6/10. तर अपूर्णांकाला अपूर्णांकाने भाग कसा द्यायचा तर ते पहा. आता या ठिकाणी हे जे उदाहरण आहे ते पहिल्यांदा जशास तसं खाली घ्यायचं. काय आहे 2/5 आहे, तर या ठिकाणी लिहायचं 2/5, त्याच्यानंतर भागिला 6/10. मग ज्या संख्येने भाग द्यायचा आहे त्या संख्येचा गुणाकार व्यस्त घ्यायचं. तर आता या ठिकाणी काय आहे, हे 2/5 हे जशास तसं राहील आणि याची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची. मग ते काय होईल, इथं गुणिला होईल आणि 10 काय होईल तर 6. मग यांचा गुणाकार करायचा. काय येते 10 गुणिला 2 म्हणजेच अंशाचा अंशस्थानी गुणाकार आणि छेदाचा छेदस्थानी गुणाकार करायचा. तर या ठिकाणी 10 दोन्ही किती येते तर 20 येते आणि छेदामध्ये या ठिकाणी काय येते 6/35. तर या ठिकाणी हे 0 आणि हे 0 कॅन्सल होऊन या ठिकाणी आपल्याला 2/3 हे उत्तर मिळते. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे बघा, दुसरं उदाहरण आहे 6/14 भागिला 3/7. तर या ठिकाणी हे जे उदाहरण आहे 6/14 आणि भागिला 3/7 हे उदाहरण जशास तसं मांडायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर याचा गुणाकार व्यस्त करायचा, म्हणजे हे 6/14 जशास तसं राहील आणि गुणिला हे 7 काय होईल तर 3. मग या ठिकाणी अंशाचा अंशस्थानी आणि छेदाचा छेदस्थानी गुणाकार करायचं. 7 सकम किती येईल तर 42 आणि छेदामध्ये 14 त्रिकम 42. मग हे 42 कटून या ठिकाणी आपल्याला 42 × 42 म्हणजेच 1/1 बरोबर काय येते तर 1 उत्तर मिळते आपल्याला. तर अशा पद्धतीनं अपूर्णांकाला अपूर्णांकाने भाग देणे हे उदाहरण आपण 2 बघितले. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार आहे बघा, दशांश अपूर्णांकाचा भागाकार. त्याच्यामध्ये हे 2 उदाहरणं दिलेली आहेत. तर हे 2 उदाहरणं म्हणजे 2 प्रकारामध्ये मोडतात. म्हणजे बघा या ठिकाणी भाज्य संख्या आणि भाजक संख्या अशा दोन्ही पण दिलेल्या आहेत. म्हणजेच 64.98 भागिला 12 अशी एक संख्या आहे. म्हणजेच या संख्येमध्ये दशांश तळ नाही, म्हणजेच भाज्य संख्येमध्ये आहे. दुसऱ्या याच्यामध्ये भाज्य संख्या आणि भाजक संख्या दोन्हीही संख्यामध्ये दशांश तळ आहे, म्हणून याचे 2 प्रकारामध्ये मोडतात. तर पहिल्या प्रकारामध्ये पहिला प्रकार कसा सोडवायचा, आपण जशास तसं जी दशांश चिन्हाचा विचार न करता आपण साधा जसा भागाकार करतो तसा करायचा. तर या ठिकाणी काय करायचं 12 आणि भागिला 64.98 ही संख्या पहिल्यांदा मांडून घ्यायची. त्याच्यानंतर आता या ठिकाणी 64 ही जी संख्या आहे 12च्या पाड्यामध्ये आहे का नाही, तर त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 12च्या पाड्यात तर 60 आहे. म्हणजे कितीचा भाग जातो 12×5 = 60. या ठिकाणी 12×5 = 60 असा भाग द्यायचा. त्याच्यानंतर या ठिकाणी काय राहील, या 64मधून 60 गेल्यानंतर 4 राहतात, या ठिकाणी 0. म्हणजेच असं या 4मधून हे 0 केल्याच्यानंतर 4च राहतील, या 6मधून 6 गेल्यानंतर 0. त्याच्यानंतर ही दशांश चिन्हाचा विचार न करता 9 ही संख्या खाली घ्यायची. मग आता 12च्या पाड्यामध्ये 49 ही संख्या आहे का तर नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर लहान संख्या कोणती आहे बघा 12×4 = 48 ही संख्या आहे. म्हणून या ठिकाणी 12×48 असा भाग द्यायचा. या ठिकाणी या 9मधून 8 काढायचे, 1 राहते, इकडं 0. त्याच्यानंतर 8 ही संख्या घ्यायची, किती होते 18. मग आता 12च्या पाड्यामध्ये 18 ही संख्या नाही तर त्याच्यापेक्षा लहान संख्या 12×1 = 12 ही आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं 12×1 = 12
असा भाग द्यायचा या ठिकाणी, म्हणजे 0.6 हे काय राहील तर बाकी. आणि दशांश स्थळ आता 1 आणि 2 स्थळानंतर आहे म्हणून या ठिकाणी 2 स्थळानंतर दशांश द्यायचं, म्हणून काय येते 5.41 हा काय असेल तर भागाकार. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारामध्ये बघा, याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा ही जी संख्या आहे ती पहिल्यांदा मांडायची 82.175 आणि भागिला 1.9. मग आता याचा दशांश स्थळ पहिल्यांदा काढायचा. याचा दशांश स्थळ काढण्यासाठी या ठिकाणी कितीनं म्हणजेच याला गुणावं लागते, या 1.9चा दशांश स्थळ काढण्यासाठी म्हणजे तर 10नं गुणावं लागते, म्हणून अंशाला आणि छेदाला दोन्ही संख्याला काय करायचं तर 10नं गुणायचं. म्हणून या ठिकाणी 10नं गुणल्यानंतर काय संख्या 1 स्थळानंतर दशांश स्थळ सरकतो, म्हणजेच 821.75 आणि छेदामध्ये 19 अशी संख्या. मग त्याचा भागाकार करायचं, म्हणून या ठिकाणी काय करायचं तर 19 भागिला ही जी संख्या आहे 821.75 ही मांडायची आणि 19ने भाग द्यायचा. तर 19च्या पाड्यामध्ये 82 ही संख्या नाही, तर 82पेक्षा लहान संख्या कोणती आहे 19च्या पाड्यामध्ये, तर 19 चौक 76. 19 चौक 76 ही संख्या आहे. मग इकडला एक इकडे उसना घेतला, 2 मधून 6 जात नाहीत म्हणून 12तून काय काढायचे 6 काढायचे, तर 6 राहतात, इकडे 0 राहील म्हणून 0.6. पुन्हा घ्यायची एक ही संख्या 61 संख्या होते. मग 61 ही संख्या 19च्या पाड्यामध्ये आहे का तर नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्येत म्हणजे भाग द्यायचा. तर 19 1 19, 19 2 38 आणि 19 त्रिक 57 असा भाग जातो. त्यानंतर मग या ठिकाणी 57 ही संख्या मांडायची. मग आता या ठिकाणी 1 मधून 7 जात नाहीत, तर इकडला एक इकडे उसना घ्यायचा, 11 होतात, त्या 11तून काय करायचे 7 काढायचे, तर या ठिकाणी 4 राहतात, इकडे 0. मग पुन्हा 7 ही संख्या घ्यायची, किती होते 47 ही संख्या झाली. मग 19च्या पाड्यामध्ये 47 ही संख्या नाही, त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 19 1 19, 19 2 38. आता या ठिकाणी मग काय करायचं 38 ही संख्या घ्यायची. मग आता या 7 मधून 8 जात नाही, इकडला एक इकडे उसना घेतला, 17तून काय काढायचे 8 काढायचे, तर 9 राहतात, इकडे 0 राहील. मग आता राहिलेली संख्या घ्यायची 5. मग कितीचा भाग जातो तर 19 5 95 म्हणजे 5चा भाग जातो. या ठिकाणी 5 लिहायचं आणि या ठिकाणी लिहायचं 95. मग या 95 मधून 95 गेल्यानंतर काय राहील तर 0. म्हणून या ठिकाणी 0 ही बाकी आहे. आणि या ठिकाणी आता दशांश स्थळ किती स्थळानंतर आहे आला तर 2 स्थळानंतर आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा 2 स्थळानंतर दशांश द्यायचा, म्हणजे 43.25 हा काय असेल तर त्याचा भागाकार असेल. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा भागाकार या घटकामध्ये एकूण आपण त्याचे 4 प्रकार बघितले आणि प्रत्येक प्रकाराचे 2-2 उदाहरणं बघितली आणि डिटेल्समध्ये आपण हा अपूर्णांकाचा भागाकार हा घटक तुम्हाला मी समजून देण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढचा कोणताही जो घटक असेल सुरू करायचा ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.